जिल्ह्यातल्या सिरोंचा येथील प्राणहिता नदीकाठी असलेल्या पुरातन विठ्ठल रुक्माई मंदिरात सीताराम कल्याणम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। वेदपंडित श्री रमण कोमेरा यांच्या मंत्रोच्चाराने झालेल्या या सोहळ्यात ॲडव्होकेट शिवानी तोटाराव आणि गोपाल करवा या दोन दाम्पत्यांना पूजेचा मान मिळालाय। या धार्मिक सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे तृतीयपंथीयांनी देखील मोठ्या श्रद्धेने हा कल्याणम सोहळा करून घेत प्रभू रामाप्रती आपली भक्ती व्यक्त केली आहे। या सोहळ्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह शेजारील तेलंगणा राज्यातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। संपूर्ण परिसर रामनामाच्या घोषाने दुमदुमून गेला होता। यावेळी तृतीयपंथी सुमलता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सिरोंचा परिसरात या सोहळ्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले। गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला सिरोंच्या येथे दरवर्षी श्रीरामनवमी मोठ्या उत्साहाने पार पडतो। मात्र यावेळी अनोखा उत्सव आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि आपल्यासोबत काही तृतीयपंथी आहेत, त्यांना आपण विचारूया। मॅडम, यावर्षीचा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने झालेला आहे, ते कशा प्रकारे आपण साजरा करतो? जय सीताराम महाराज की जय। श्री राम राम रामेति रमे रमे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। आम्ही गडचिरोली जिल्हा सिरोंचा तालुक्यामध्ये राहतो, सिरोंचामध्येच राहतो। माझं नाव सुमलता, मी एक ट्रान्स महिला आहे। माझ्यासोबत आणखी काही तृतीयपंथी आहे आणि दरवर्षी आम्ही तेलंगणामध्ये वेमलवाडा येथे जाऊन श्रीरामनवमी दिवस स्वामीचं कल्याण होते, तेव्हा आम्ही तिथं मोठा साजराने कल्याण करून घेतो। म्हणजे स्वामीचं दरवर्ष मोठ्या प्रमाणाने कल्याण होते ना, त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा स्वामीजीने एक शुभ आशीर्वाद दिलेले आहे। स्वामीजी जेव्हा 14 वर्ष वनवास जात असताना आम्ही स्वामी सोबत गेलो होतो, तेव्हा सर्व लोकांनी परत मागे जावे म्हणून स्वामीजी आज्ञा दिले, पण तेव्हा तृतीयपंथी लोक आम्हाला जा असं म्हटले नाही म्हणून तिथंच उभे राहिले होते। स्वामी परत येत असताना, वनवास सोडून येत असताना 14 वर्ष माझ्यासाठी तुम्ही इथे उभे राहिले आहे म्हणून तुम्हाला दरवर्षी माझ्या लग्नाप्रमाणे तुमचं लग्न होईल, माझं पुढेच होईल म्हणून सांगितले आहे। त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी श्रीरामनवमी दिवस आम्ही कल्याण करून घेतो। स्वामीचं लग्न झाल्यानंतर आम्ही तृतीयपंथी लग्न करून घेतो आणि यावर्षी तिथं काम असल्यामुळे तेलंगणा राज्यात वेमलवाडा येथे मंदिरात काम असल्यामुळे आम्ही गेलो नाही, म्हणून इथं आता विठ्ठलेश्वर स्वामी मंदिर जवळ मोठा साजरा होतो दरवर्षी मोठ्या प्रमाणाने आणि लोक येतात, मोठा साजरा करतात आणि स्वामीचं कल्याणसुद्धा होतात, म्हणून इथे आम्ही स्वामी पुढे येऊन कल्याण करून घेतलो। सर्वे जना सुखिनो भवन्तु। वेमुलवाडा येथे दरवर्षी तृतीयपंथीयांनी मोठ्या उत्साहाने लग्न उत्सव मोठ्या साजरा करतात, परंतु तिथे काही काम सुरू असल्याने तिथे न करता आज विठ्ठल रुक्माई मंदिर इथे त्यांनी मोठ्या उत्साहाने लग्न समारंभ साजरा केला आहे। श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।